नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. टी 2026 28 जून डेट जवळ आलेली आहे. सो आठवड्याभरावर तुमची एक्झाम बाकी आहे, तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, प्लस किती फॉर्म ह्या एक्झामसाठी आले, उमेदवार आणि शिक्षक त्यामध्ये किती आहेत, म्हणजे जे शिक्षक होऊ असणारे उमेदवार त्यांनी किती फॉर्म भरले, जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना फक्त पात्रता परीक्षा म्हणून ही एक्झाम द्यायची आहे, ते शिक्षक किती आहे, अशी महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करून शेअर करा आणि पुढील अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आता तुमची एक्झाम आहे 8-10 दिवसावरती. यावरती आमचे महामॅरेथॉन सेशन पण चालू आहे. तुम्ही बघत नसाल तर ते सेशन बघा. त्या सेशन मधून तुम्हाला सगळ्या विषयांची प्रॉपर रिव्हिजन होणार आहे. आजचं लेक्चर असणार आहे विज्ञानचं, राजेश सरांचं. उद्या तुम्हाला असणार आहे बोबडे सरांचं लेक्चर. परवा तुम्हाला असणार आहे विजय सरांचं मानसशास्त्राचं लेक्चर. ही सगळी लेक्चर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवरती रिव्हिजन, महामॅरेथॉन रिव्हिजन तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ही नक्की बघा. आणि सीटीटी साठी पण आपली बॅच चालू झाली. तुमच्या माहितीत जर कोणी असेल त्यांना नक्की सांगा, ही बॅच पण ते जॉईन करू शकतात. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, तुम्ही वेबसाईटला जर गेलात तर वेबसाईटला वेळापत्रक ह्या टॅबवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे टाइम टेबल बघायला मिळेल. त्यात तुम्हाला इथे डाउनलोड करण्यासंदर्भात त्यांनी नोटीस दिली. बघा, ही वेबसाईट आहे mahatt.in ची. त्यामध्ये वेळापत्रकावर तुम्ही जर गेलात तर यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी त्यांनी वेळ दिला. बघा, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे यासाठी मुदत आहे 16 जून पासून ते 28 जून पर्यंत, म्हणजे एक्झामच्या दिवसापर्यंत. अगदी एक्झामला जाण्याच्या अगोदर सुद्धा तुमचं हॉल तिकीट तुम्ही काढू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुमची एक्झाम बघा, पहिला पेपर आणि वेळ कधी असणार आहे. पहिला पेपर असणार आहे 28 जूनला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे, म्हणजे 1.5 तास तुम्हाला, 2.5 तास तुम्हाला वेळ असणार बघा. त्यानंतर दुसरा पेपर जो असणार आहे तो पेपरचा वेळ आहे रविवारीच आहे, त्याच दिवशी 2:30 ते 5 या वेळेमध्ये असणार आहे, असं तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला मुख्य पृष्ठाला तुम्ही जर गेला तर या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायला 2 ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. एक ऑप्शन इथे पण दिला आहे, प्रवेशपत्र डाउनलोड करा, आणि एक या ठिकाणी दिला आहे, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आता दोघांपैकी कशावरही क्लिक केलं तुम्ही, सपोज मी इथे क्लिक केलं तर तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन होते. यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. बघा, इथे मोबाईल नंबर तुमचा जो टीईटीचा फॉर्म भरताना वापरला तो तुमचा फॉर्म नंबर टाकायचा आहे. तो सर्च ऍडमिट कार्ड डेटा करायचा आहे आणि तुमचं ऍडमिट कार्ड समोर दिसतंय, ते प्रिंटआउट काढून घ्यायचे. प्रिंटआउट काढताना एक प्रिंटआउट काढा किंवा 2 प्रिंटआउट ठेवा आणि त्याच्या झेरॉक्स 2 बरोबर ठेवा. आता परीक्षेला जाताना त्या हॉल तिकीटवर सगळी माहिती त्यांनी दिलेली व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार सगळं साहित्य बरोबर घेऊन जा. यावरती तुम्हाला जर सेपरेट व्हिडिओ हवा असेल की परीक्षेला जाता जाता सर काय काय बरोबर घेऊन जायचं परीक्षा हॉल संदर्भात सगळं, तर मला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी नक्की घेतो तुम्हाला. मात्र ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन जी चालू आहे ती नक्की बघा, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. हे झालं तुमचं हॉल तिकीटच्या बाबत. दुसरा मुद्दा आहे तुमचा यामध्ये की किती फॉर्म आलेले आहेत. बघा, लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे. टीटी एक्झाम, टीईटी साठी 2 लाखाहून अधिक शिक्षकांची नोंदणी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खूप जास्त संख्येने इथे शिक्षकांनी फॉर्म भरले. 19 जून 2026 ची लोकसत्ता टीमची ही अपडेट आहे, ज्यामध्ये त्यांनी माहिती इथे दिलेली. बघा, ज्यात त्यांनी सांगितले टोटल एकूण उमेदवार दोन्ही पेपरसाठी विचार केला तर एकूण उमेदवार जे आहेत ना नोंदणी झालेले 6,125 आहे. किती? 6 लाख, म्हणजे 6 लाख उमेदवारांनी इथे नोंदणी केलेली आहे. आता हा आकडा थोडासा असा लक्षात घ्या, म्हणजे पेपर 1 ला पण काही विद्यार्थ्यांनी भरला, पेपर 2 ला पण भरलेला आहे. एकच विद्यार्थी दोन्ही ठिकाणी पण असणार आहे. एकूण विद्यार्थी विचारात घेतले ते 6,125 आहे. पण मग उमेदवारांचा फक्त विचार केला, असे किती उमेदवारांचे आहेत, म्हणजे दोघं आपण काउंट केले होते, किती उमेदवार आहेत, तर टोटल उमेदवार आहे 4,28,122 असे एकूण उमेदवार ह्या पेपरला, म्हणजे पेपर 1 पेपर 2 मिळून असे एकूण उमेदवार एवढे, पण नोंदणी केलेले 6,125 आहे. आणि त्यात शिक्षकांची संख्या आहे 2,26,263. म्हणजे याचा कंपॅरिझन केलं तर निम्मे शिक्षक यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. निम्म्यापेक्षा जास्त शिक्षकांनी ह्यावेळेस, म्हणजे एकूण संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त शिक्षकांनी इथे फॉर्म भरलेले आहे. काही शिक्षक सीटीटीची तयारी करत असतात बघा. सो खूप मोठ्या संख्येने इथे हे विद्यार्थी किंवा हे शिक्षक एक्झाम देणार आहे. सगळ्यांनी अभ्यास खूप चांगला केलेला आहे, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळं रीडिंग अभ्यास झालेला आहे, काळजी करू नका. शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन फक्त करा, शांत राहा, नवीन काही वाचू नका, स्थिर राहा, शांत डोकं ठेवा, आनंदी राहा, झोप चांगली घ्या. अवास्तव झोपेचं काय खोबरं करू नका किंवा
जास्त जागरण करू नका. तुमचं नियमितपणे जे आहे ते चालू ठेवा. शेवटच्या टप्प्यात एवढा सगळा अभ्यास केला, आजारी वगैरे अजिबात पडू नका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि ह्या एक्झामसाठी तुम्ही जाणार. तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. अजून एक टप्प्यावर मी तुमचं एक छोटंसं लेक्चर घेईल की परीक्षेला जाता जाता नेमकं काय करावं, म्हणजे काय काय बरोबर घेऊन जावं. अजून काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आमचे मॅरेथॉन सेशन पण बघू शकता. आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या कलिगला, तुमच्या ग्रुपला नक्की शेअर करा. सीटीडीची बॅच पण आपण चालू केली आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.